पण माननीय आमदार जे आहेत बाळाजी किणीकर यांना इथे 27 तारखेला एक दुर्घटना घडली। एक 22 वर्षाचा मुलगा जो आहे त्याचा ट्रक खाली अपघात झाला आणि तो मृत्यू पडला। या गोष्टीची कल्पना आमदारांना दिली की मागच्या 2.5 वर्षापासून अंबरनाथमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे सिग्नल बसवण्यासाठी आमचे NGO जे आहे स्टेट सिटीजन ग्रीव्हन्स फोरम हे पाठपुरावा करत आहे। एकूण 10 सिग्नल सँक्शन झाले होते। 10 पैकी 9 ठिकाणी सँक्शन झाले, सिग्नल बसले ऑलरेडी। परंतु हा जो पॉईंट आहे या पॉईंटवर काही स्थानिक लोक जे आहेत त्यांनी इथं सिग्नल बसवण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला दंबाजी केली आणि सिग्नल बसू देत नव्हते। त्यामुळे असं झालं की मागच्या 1 वर्षामध्ये इथे 3 ते 4 लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला। तर जे 27 तारखेला जे अपघात झाला ते आमचे NGOचे देवेंद्र काळे यांच्या मुलाचा मित्र होता। तर एकदम हळहळलो आम्ही आणि आम्ही आमदारांच्या पाठीशी लागलो, संपूर्ण प्रशासनाच्या पाठीशी लागलो। आणि हे जे अपघात झालेला आहे हा अपघात जे 2 अपघात झालेले याला प्रशासनच नगरपालिकेचे प्रशासनच जबाबदार आहे। सुरुवातीला हे रसाळ होते CO ते, आता जे उमाकांत जाधव ते, नंतर इंजिनियर जे तडवी, कुंभार आणि ट्रॅफिक आणि DCP शिरसाट हे या 27 तारखेला जे ॲक्सिडेंट झाला हे जबाबदार आहे। आणि आमची NGO जो आहे फक्त सिग्नल बसून हा विषय इथं थांबणार नाही। जे मृत्यू झालेले आहेत त्यांना न्याय मिळण्यासाठी या लोकांची आम्ही डिपार्टमेंटल चौकशी लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही।